माझ्या एक पात्रीचं नाव आहे दांडू आणि याचे लेखक दिग्दर्शक आहे स्वप्नील जगताप. सुरू. नवरीनं पोपट हो. अरे नमस्कार पोपटराव. हा ज्ञान आहे ध्यानचे पोलीस साहेब. मला ओळखलं? हा 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 नाही काय लाव कोणाचा आवडता कोणाचा नावडता बेसहाऱ्यांचा सहारा. तुम्ही सगळ्यांनी माझ्या कधी ना कधी कुठे ना कुठे वापर केला असेल. तोच म्या दांडू. आ द द दांडू. आपण दांडा हाय ना करल्या. हा आणि मी इथं तुमच्याशी थोडा वेळ फक्त बोलायला आलो. अहो का म्हणजे काय तुमच्यातल्या जीवात जीव असणारा जीव निर्जीव झालाय म्हणून हा निर्जीव त्याच्या जीवात जीव टाकून तुमच्याशी बोलायला आलाय. तर ऐकायला ना माझं खायला माझे पडते. हा तुझं ते शरीरावर नाही लागणार ते कदाचित मनावर दाबून जाते. पण हा पोलीस वाईट मानून नाही घ्यायचा. राहताना त्या बारकेत आणि तुमच्यात काय परत बाई बाय बाय नका ना बाई मला फार मी करत होते आत्ताच तो येतो बाई बाई ती चरी काय जोरात सांगते बाई बाई ते आहे ना मी ना गाणं उद्या 35 ती बाई छडीने चट्टा हाणते. एकदा त्या छडीने त्या बाईला करण्याचं आणलं पाहिजे तेव्हा तिला ती छडी तिथे गोळ्यात लागते ते आईने माझं सांग तुला करायचं सोडून. अरे बारक्या बाई उज्या सामल्यासाठीच मारती आणि तू जर का अभ्यास नाही केला तर तुला छडीचा मार खावाच लागलो कळलं. अरे छडीचा मार खावा लागल म्हणे उगाच ना पोरांच्या मनात माझ्या विषयी भीती निर्माण करून ठेवलीये आणि तिथे ती अशी निर्माण करून ठेवलीये की पोरं आज काही छडीला घाबरतात. आणि मार खाताना ते फक्त बारक्याला त्रास झाला मला नाही झाला. फट्टा पडल्यावर त्याला वेदना होत होत्या. पण इथं माझे बी लाकूड शरीर गरम होतच होतं ना मग त्याला अजून वेदना होऊ नयेत म्हणून मीच माझं लाकूड शरीर तोडून टाकतो. विषयच खल्लास. माझा आकार बदलला ना की मला बनवण्याला लय मजा येते. महाराजांच्या मिरवणुकीत बाप्पाच्या आत्माला कुणाच्या लग्नाला तुम्ही वातावरण नसण्याआधी मी वातावरण नसतो. शाळेत मुलांच्या हातावर थोड आणण्यापेक्षा बायकीचं वाट्याला तोड देण्यात किती मजा येते मला. आणि तसं ते हल्ली मला काही शाळेचं वाटत नाही. आता काय ते हा छडीची जागा पट्टीने घेतलीये म्हणे. ही गोष्ट तुम्हाला तरी पट्टी नाही ना मला बी नाही पट्टी. जाऊ द्या म्हणू द्या. मग तो प्रवास संपून मी दुसऱ्या ठिकाणी गेलो सुर्वे आजोबांकडे. माझे सुर्वे आजोबा. लॉकडाऊन आठवतंय का तुमच्यासाठी 3 महिन्यांचा लॉकडाऊन पण सुर्वे आजोबा किती 9 वर्ष लॉकडाऊन मध्ये क्वारंटाईन असण्यासाठीच राहत होते. त्यांचा मुलगा बायको कोरोना घेऊन बाहेर गावी आणि आजोबा त्यांच्या गावी. त्यामुळे त्यांचा कर्तव्य होतो ते अक्षरशः माझ्याशी बोलायला लागले होते. म्हणजे त्या खारका काय मी टिकलो नाही. त्या आजोबांसाठी बाहेर गाव वगैरे पार्सल आलं होतं ना. त्यांचा मुलगा नाही आला पण त्याने आजोबांसाठी व्हीलचेअर पाठवली होती ऑटोमॅटिक बटनवाली नवीन टेक्नॉलॉजी. या सहारा का सहारा काढून घेतला तुमच्या टेक्नॉलॉजीनं. मग कशाला मरायला आणते टेक्नॉलॉजी. मग काय माझं नातं संपलं मला तिला फेकून. मग तो प्रवास संपूर्ण तिसऱ्या ठिकाणी गेलो झेंडा वंदन करायला. पीछे मुड़ झेंडा ऊंचा रहे हमारा. पण त्या दांड्याचं काय हो अख्ख्या भारत देशाला आपल्या झेंड्याचा अभिमान आहे. पण झेंडा ज्याच्या हिमतीवर इतक्या उंचावर फडकतो त्या दांड्याचं काय म्हणजे या दांड्यामुळे झेंड्यावर फडकतो ना. तुम्हाला एक आतली गोष्ट सांगतो. तुमच्या झेंड्याला ना कोणत्याही जातीचा दांडा चालतो. हा तो नाही कोणी विचारत हा कोणत्या जातीचा दांडा आहे हा दांडा श्रीमंत आहे की गरीब आहे. फक्त आपल्या झेंड्याला वर देणगी नाही ती क्षमता त्या दांड्यात असली पाहिजे. हा ना मला सांगा तुम्ही ज्या दांड्यामध्ये झेंडा लावता तेव्हा तुम्ही त्या दांड्याची जात नाही बघत आणि तो झेंडा जेव्हा छातीला लावता तेव्हा त्याची जात का बघता. मग तुमच्या मनातून ती जात का नाही. त्या सगळ्या विचारा मी नाकन फोकन झालो होतो म्हणून तो खरंच तिथंच संपवला. चौथा अंता घेऊन ती माझे डोळे उघडते तर बघतो तर काय मी त्या लाकडाच्या गोडाऊन मध्ये होतो. आजूबाजूला सगळेच माझे लाकूड गित्र होते. कोणाशी काय बोलायला झाला तितकं ते खडूस माणूस आला आणि आम्हाला एका वेळेस ठेवून निघून गेला. त्याने असा उलटा सोडून जातो मला काहीच दिसत नव्हतं. मग क्युरियोसिटी म्हणत ते खालच्या एका लाकूड गित्राला विचारलं ए लित्रा आपण कुठं आलो रे. तो म्हणाला स्मशानात. म्हटलं झालं
आष्टा कुठं बाहेरून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं, तर काही क्षणात माझंच अस्तित्व निर्माण होणार होता. तुम्हा माणसाचा प्रॉब्लेम काय हो हा? तुमच्या दुःखात आणि का जळायचं आणि का जीव द्यायचा? तो माणूस पण काय ना बोलला. त्यावर माझा नाकूर मित्र मध्ये म्हणाला, अरे तू मेला आहे, तो कसं काय तुला उठतात येईल? काय मेलाय? ते तुम्हा माणसांचं बरं आहे. जिवंतपणी पण तुम्ही आम्हाला मारता आणि आता मेल्यावर पण मारता. त्या तीव्र रागात मी तेच तितके चिकट नावादा ना सोन्या. आपला प्रवास संपला रे. इकवर येऊन साथ देशील असं कधी वाटलंच नव्हतं. तेव्हा मला कळालं ही चिंता सुर्वे आजोबांची होती. माझे सुर्वे आजोबा 100 जळणाऱ्या लाकडांमधून फक्त एका लाकडामधून पाणी येत होतं. या निर्जीव माणसासाठी हा निर्जीव लाकूड त्याचा जीव देतो. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते? आता अशा बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये ना. कधी घंटी वाजायची, हा म्हणजे कधी घंटी वाजायची आणि आमचे पोलीस साहेब यायचे. ते येण्याआधी मी माझा पटकन उडवून घेत. म्हणजे बघा, माझ्या काही प्रिंटेड पटूनकडे जातात, हॉकी प्लेयर्स कडे जातात, शाळेत बेंच घ्या, दरवाजे घ्या, जिथे जाता येईल तिथे सगळीकडे माझा वापर करतात आणि त्यावरच माझं पुढचं जगणं ठरतं. तशा बऱ्याच चुकीच्या गोष्टींसाठी पण माझा वापर केला जातो. जसे आमचे पोलीस काका काका माझा वापर काखेच्या सैन्य देण्यासाठीच करतात. काकांच्या काखेत गुदमरून मारण्यापेक्षा आजोबांसोबत हसत सुखाने मरेल. आता तुमच्यावर आहे, तुमच्याकडे आल्यावर तुम्ही माझा कसा वापर करता. तरी काय आहे, हा दांड्या क्रांतीही घडवू शकतो आणि दंगलही. हा चला, काका मला घ्यायला आले. चव नवीन पोपट लबला मिठू मिठू बोलायला.